तर आपला टॉपिक आहे नवीन नवीन म्हणजे त्याच चॅप्टर मधला दुसरा टॉपिक, अर्थात आपल्यासाठी तर नवीनच आहे म्हणा. काय तर स्पेशिएशन. स्पेशिएशन अर्थात काय तर स्पीसीस. स्पीसीस म्हणजे काय तर प्रजाती. आपण बघितलंय की वन्यजीव प्रजाती, ठीक आहे, ही वन्यजीव प्रजाती खतऱ्यामध्ये आहे, ती वन्यजीव प्रजाती अशी आहे तशी आहे. आपण वेगवेगळे डिस्कवरी चॅनलवरती जर गेलो तर आपल्याला माहीत पडते की वन्यजीव प्रजातीबद्दल आपण वेगवेगळा अभ्यास बघितलेला आहे. तर आता स्पीसिएशन अर्थात प्रजाती म्हणजे काय, ठीक आहे. आता हे स्पेशिएशनची व्याख्या जर आपण बघितली तर काय इथे देऊन आहे बघा. अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. स्पेशिएशन म्हणजे काय तर अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विच कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. काय स्पीसीस इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. नॅचरल रिप्रोडक्शन, इथे आर्टिफिशियल रिप्रोडक्शन नाही, ठीक. आता फर्टाईल इंडिव्हिज्युअल म्हणजे काय. फर्टाईल इंडिव्हिज्युअल म्हणजे असा प्राणी जो स्वतःच्या अपत्याला जन्म देऊ शकतो, ठीक आहे. आज जसं आपण बघतो की जमीन ही फर्टाईल लँड म्हणजे काय उपजाऊ जमीन आहे. त्याच्यामध्ये जर आपण बिया टाकले तर त्याच्यामध्ये काय पीक उत्पन्न होते, त्याच्यामध्ये पीक येतो आणि आपण म्हणतो की ही फर्टाईल लँड आहे, ठीक आहे. आणि इनफर्टाईल लँड म्हणजे काय. इनफर्टाईल लँड म्हणजे आपण म्हणतो की कोरडवाहू जमीन आहे, त्याच्यामध्ये पिकत नाही, ठीक आहे. अशीच पडीत जमीन असते काही काही, तर त्याच्यामध्ये काही पिकत नाही. हे फर्टाईल इनफर्टाईलचं होतं. फर्टाईल इंडिव्हिज्युअल आलं लक्षात की जो आपली पिढी वाढवू शकतो, जो आपल्या अपत्यांना आपल्या पिल्लांना जन्म देऊ शकतो, त्याला काय म्हणतो आपण तर फर्टाईल इंडिव्हिज्युअल, ठीक आहे. तर अशी ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमची स्पीसीज आहे जी आपले वंशज वाढवू शकतात, तशा याला काय म्हणतात आपण स्पीसीस म्हणतात. कशा प्रकारे वंशज वाढवू शकतात थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. तर ही होती आपली स्पेसीस बद्दलची डेफिनेशन. आता स्पीसीस म्हणजे काय जर आपण बघितलं की एक मांजर बघितली, ठीक आहे, आणि एक मांजर बघितली तर मांजरचा पिल्लू मांजरीसारखाच दिसतो. मांजर आणि कुत्र्याचा काही कॉम्बिनेशन बनतो का नाही. समजा कुत्रा आहे, दोन कुत्रे आहे, एक लॅब्राडॉर आहे, ठीक, आणि एक आपला गावठी कुत्रा आहे. तर दोघांना मिळून एक कुत्रा बनू शकतो, त्याला आपण काय म्हणतो हायब्रिड कुत्रा म्हणतो. आपण बघितलं असेल की हा हायब्रिड क्रॉसचा कुत्रा आहे. बऱ्याचदा आपण पेट शॉपमध्ये जर गेलो तर आपल्याला सांगतात की हा हायब्रिड कुत्रा आहे. म्हणजे काय तर दोन वेगवेगळे डॉगचे जे आहे जात, वेगवेगळी जात जी आहे डॉगची, प्रजाती कुठली आहे ती डॉगच आहे. प्रजाती कुठली आहे डॉगच आहे. आणि त्या डॉग मधले दोन वेगवेगळ्या जाती आहे, एक लॅब्राडॉर आणि एक आपला गावठी डॉग. दोघांचं जर नॅचरल जेव्हा ब्रीडिंग होते तेव्हा त्याच्यातून एक जेव्हा डॉगचं पपी जेव्हा जन्माला येतो त्याला काय म्हणतो आपण हायब्रिड म्हणतो. पण कॅट आणि डॉग यांचं ब्रीडिंग होऊन कधी आपण बघितला का की अर्धा कुत्रा अर्धा मांजर आहे म्हणून पिल्लू नाही. तर काय तर ते स्पीसीस नाही. स्पीसीस कुठली तर डॉगची वेगवेगळी प्रजाती आली, कॅटची वेगळी स्पीसीज आली. पण कॅट आणि डॉग दोघांचं रिप्रोडक्शन होऊन एक पिल्लू जन्माला येऊ शकतं का नाही, ठीक आहे. तर ते काय झालं नॅचरल रिप्रोडक्शन नाही. तर समजलं आपला इथे काय झाली, कॅट एक वेगळी स्पीसीज झाली, डॉग एक वेगळी स्पीसीज झाली. आता स्पीसीसचे आपण डेफिनेशन बघितलं, एक्झाम्पल बघितलं. आता ही स्पीसीस आली कुठून, ठीक आहे. तर जेव्हा इव्हॉल्युशन होतो तेव्हा नवीन नवीन स्पीसीस जन्माला येते, ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीस ऑफ प्लांट्स अँड एनिमल इज इफेक्ट ऑफ व्हॉट इव्हॉल्युशन, ठीक आहे. बघा इव्हॉल्युशन. आता इव्हॉल्युशन मध्ये आपण बघितलं होतं की जीन मध्ये थोडाफार बदल होणे, ठीक. इव्हॉल्युशन मध्ये काय तर हळूहळू जीन मध्ये काही बदल होत जाते. जसं आपल्या पूर्वजांमध्ये शेपटी होती तर हळूहळू त्या जीनमध्ये बदल होत गेले आणि ती शेपटी नाहीशी झाली. आपल्या जीनमध्ये अजूनही हळूहळू बदल होत आहे, कशाचा अपेंडिक्सचा, ठीक आहे. तशाच प्रकारे हळूहळू जीनमध्ये बदल होते आणि नवीन नवीन स्पीसीस जे आहे ती जन्माला येते. आता ही स्पीसीस जे आहे ती जॉग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह या दोन फॅक्टरवरती डिपेंड असते. आता जॉग्राफिकल फॅक्टर कसा तर आपण बघितलं की बियर बघितला आहे, अस्वल. आपण एक साधी अस्वल बघितली आपल्या जंगलात असते, ती काळ्या रंगाची असते. आणि दुसरी जर अस्वल बघितली तर ते पोलर बियर, ठीक आहे.
ते कुठे असते? अंटार्क्टिकाच्या ठिकाणी असते, बर्फावरती असते. ठीक आहे. आता हे जॉग्राफिकल जे आहे, आता इथे बघा एक लाईन लिहिलेली आहे, जॉग्राफिकल ऑर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू स्पेसिएशन. आणि इथेच लिहिलेलं आहे की इच स्पेसिस ग्रोज इन स्पेसिफिक जॉग्राफिकल कंडिशन. आता ही जी दोन ओळी आहे, ही याच्यामध्ये काय फरक आहे ते बघूया आपण, की वेगवेगळ्या जॉग्राफिकल कंडिशनमध्ये वेगवेगळी स्पेसिस कशी निर्माण होते. आता एक बियर आहे, तो आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, आणि एक बियर आहे पोलार बियर, तो अंटार्क्टिकामध्ये आहे. आता अंटार्क्टिकाचं वातावरण कसं आहे? थंड आहे. अंटार्क्टिकाचं वातावरण थंड आहे, त्याच्यामुळे त्या बियरनी काय केलेलं आहे? थंड वातावरणाला अडॉप्ट केलेला आहे. जर मी तो बियर तिकडून इकडे आणला तर आपल्या विदर्भातल्या 40-50 डिग्री सेल्सिअसच्या गरमीमध्ये तो राहणार का? नाही, तो मरून जाणार. त्याच्यामुळे तिकडे त्याने काय केलं? तिकडचं अडॉप्टेशन केलं, आणि तिकडे काय झालं? नवीन स्पीसीस अडॉप्टेशन केलं त्यांनी, त्याच्या जीनमध्ये थोडेफार बदल झाले. त्याच्यामुळे त्या जो बियर आहे त्याची चामडी वगैरे जाड असते आणि तो थंडी सहन करू शकतो. म्हणून तिकडचा जो जॉग्राफिकल इंडिकेशन आहे आणि आपल्याकडचा जो बियर आहे तो तिकडच्या थंडीत नाही राहू शकत, तो तिकडे गेला की मरून जाणार, आणि तिकडचा बियर इकडे आला की तो गरमीने मरून जाणार. तर हे जे जॉग्राफिकलमुळे झालं आहे, काय झालं? त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन झाला आणि दोन वेगळी काय झाली? स्पीसीस जमली. कुठली? तर एक साधा पोलर आपला बियर आणि दुसरा पोलर बियर. तसंच आता हे जॉग्राफिकल आयसोलेशन म्हणजे कुठलं आयसोलेशन? तर बघा, पोलर बियरचा जो आहे त्याने स्वतःमध्ये इव्हॉल्युशन घेतलं, स्वतःमध्ये डेव्हलप झाला तो, आणि तो थंड वातावरणासाठी स्वतःला काय झालं? अनुकूल झाला. तो इकडं आला तर त्याची प्रजाती वाढणार का? नाही. तो काय? त्याच्यासाठी लाईफ थ्रेटनिंग आहे. तो काय होणार? पेरिश, अर्थात काय त्याची जे प्रजाती आहे ते वाढणार का? नाही, ते नाहीशी होणार आणि ती प्रजाती ते नष्ट होणार. कुठे? पोलर बियरला जर आपल्या महाराष्ट्रात आणला तर, किंवा आपल्या भारतात आणला तर, कारण इथे टेम्परेचर जास्त आहे. तर हे काय झालं? जॉग्राफिकल आयसोलेशन. त्यामुळे पोलर बियरची लोकसंख्या कुठे सापडणार आपल्याला? थंड ठिकाणी. कुठे? अंटार्क्टिकामध्ये. तर तो झाला जॉग्राफिकल आयसोलेशन. म्हणजे इकडचा जनावर तिकडे जाऊ शकत नाही, तिकडचा जनावर इकडे येऊ शकत नाही. तेच जर बघितलं तर आपण जर क्रोकोडाईल बघितले तर अमेरिकेमध्ये सुद्धा सापडतात, इकडे पण सापडते. जर टायगर जर बघितले तर लिमिटेड जॉग्राफिकल आयसोलेशनमध्ये आहे. आपण नाही बघितलं की ऑस्ट्रेलियामध्ये टायगर मिळालं, ऑस्ट्रेलियामध्ये कंगारू मिळतो. ठीक आहे. स्पेसिएशनमध्ये आपण एक बघितलं की द फूड हॅबिटॅट, रिप्रोडक्टिव्ह एबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट. आता हे कसं काय डिफरंट राहणार? तर आपण जर बघितलं की आपला पोलर बियर जो आहे, जो अंटार्क्टिकात होता, तिकडे झाड आहे का? नाही आहे. तर तो काय खातो? मच्छी खातो. पण आपल्याकडे तर झाड आहे. काय आहे आपल्याकडे? झाड आहे. तर तो काय करतो? मधमाशीचं मध सुद्धा खातो, पुन्हा काय करतो? झाडाचे फळं सुद्धा खातो, आणि काय तर इतर प्राण्यांची शिकार सुद्धा करतो. अर्थात काय? तर तो ओमनिवोरस आहे, आणि पोलर बियर काय आहे? ते कार्निवोरस आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला ह्युमन इव्हॉल्युशन. आता बघा, हा जो चार्ट आहे ह्युमन इव्हॉल्युशनचा, आता आपण ह्युमन इव्हॉल्युशन बघू. हा चार्टनुसार आपण समजून घेऊ की बघा, हा जो आहे आकडा खूप मोठा दिसला असला तरी बघा 7 करोड वर्षापूर्वीचा आकडा आहे. ठीक आहे. 7 करोड मध्ये किती झिरो असते? तर अमिताभ बच्चन म्हणतो ना, कोण बनेगा करोडपती? 7 करोड. तर कोणी विचारलं की 7 करोड मध्ये किती झिरो असतात ते तुम्ही मोजून घ्या. अरे यार, डॉग बार्किंग काय करता? ते करा. तर कुत्र्यांचा आवाज गेलेला आहे. कोणी दुसरा पण कुत्रा आहे आमच्याकडे, तो भुकत असतो. तर आपण या चार्टकडे जाऊया. ठीक आहे. तर साधारणपणे 7 करोड वर्षापूर्वी हा जो बंदर दिसत आहे, आमच्या एका नातेवाईकाचा अँसेस्टर, तो पूर्वज आहे. ठीक आहे. तर तो जो बंदर आहे याला म्हणतात, काय म्हणतात? लेमूर्स म्हणतात. काय म्हणतात? लेमूर्स म्हणतात. साधारण 7 करोड वर्षापूर्वी हा बंदर जो लेमूर्स होता त्याचं इव्हॉल्युशन झालेलं आहे. कशामध्ये झालेलं आहे? तर याच्यामध्ये झालेलं आहे. काय? जवळपास किती? 4 करोड वर्ष. म्हणजे 7 करोड ते 4 करोड म्हणजे 3 करोड वर्ष लागले ह्या लेमूर्सचा असा माणसासारखा व्हायला. म्हणजे हा जो बंदर जो आहे, लेमूर्स पासून जो बंदर दुसरा बंदर तयार झाला, तर त्याच्यामध्ये काय शेपटी नाही आहे. त्याचं डोकं जे आहे थोडं मोठं झालेलं आहे. अर्थात काय? तर त्याचा ब्रेन थोडा डेव्हलप्ड झालेला आहे, ब्रेनची साईज वाढलेली आहे. आणि त्याचे हात बघा,
तर त्याच्या हातामध्ये सुद्धा थोडा बदल झालेला आहे. तर किती 7 करोड वरून हा झाला 4 करोड वर्षाची गोष्ट झाली. ठीक आहे. मग साधारणपणे हा 4 करोड वर्षानंतर आपण जाऊया 2.5 करोड वर्षाकडे. किती 2.5 करोड वर्षाकडे. तर हे जे एप होते हे कुठे सापडत होते, तर आफ्रिकेमध्ये सापडत होते. आता याच्यातून काही एप कुठे गेले, स्थलांतर झाले. आता बघा याला काय फुटले, पाय फुटले थोडेसे. ठीक आहे. आता दिमाग पण त्याची बुद्धी क्षमता थोडीशी वाढली. तो काय करतो, हिंडू फिरू शकतो. आता हा झाडाला चिपकून आहे, झाडाला चिपकून नाही आहे. तर हा हिंडता हिंडता फिरता फिरता कुठे गेला, तर भारताकडे गेला. अर्थात काय, तर याच्यातले काही नातेवाईक याचे कुठे राहिले, आफ्रिकेत राहिले. आणि काही कुठे गेले, ईस्ट एशिया आणि नॉर्थ एशियाकडे गेले. कुठे, कोणत्या एशियाकडे गेले, एक मिनिट आपण बघूया कुठल्या एशियाकडे गेले. ते साऊथ एशियाकडे गेले. बघा हे कुठे गेले, साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियाकडे गेले. साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियाकडे गेले. जे साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियाकडे गेले त्यांचं रूपांतर कशामध्ये झालं, तर गिब्बॉन अँड ओरंगुटान, म्हणजे त्यांचं रूपांतर म्हणजे इव्हॉल्युशन झालेलं आहे. आणि जे आफ्रिकेतच राहिले तर त्यांचं डेव्हलपमेंट कशामध्ये झालं, तर चिंपॅन्झी आणि गोरिला. बघा चिंपॅन्झी आणि गोरिला मध्ये झालेलं आहे. आता हे इव्हॉल्युशन कुठं झालं, हे इथून 4 करोड वर्षानंतर हे कुठे गेले, नॉर्थ ईस्ट एशियाकडे गेले आणि काही आफ्रिकेत राहिले. तर आता बघा हे इव्हॉल्युशन होता होता किती वर्ष लागली याचा चिंपॅन्झी आणि ओरंगुटान, गिब्बॉन आणि गोरिला व्हायला किती वर्ष लागले, तर साधारणपणे 1.5 करोड वर्ष. म्हणजे 4 करोड वर्षावरून हे कुठं आले, 2.5 करोड वर्षापर्यंत आले. आणि तिथून परत त्यांना 50,000 वर्ष अगाऊ लागली. अर्थात काय, तर 2 करोड वर्षापूर्वी. इथूनच जर 2 करोड वर्षापूर्वीचे जर आपण प्राणी बघितले तर ते कसे होते बघा. दे हॅव यूज देअर हँड्स मोर फॉर इटिंग अँड अदर वर्क. म्हणजे काय, तर त्यांचा जे बुद्धी, त्यांचा दिमाग वाढला होता आणि त्यांच्या हाताचा उपयोग सुद्धा वाढला होता. कधी, तर इथून 2 करोड वर्षापूर्वी. आपण बघा इव्हॉल्युशनच्या फॅक्टरमध्ये इथे आलेलो आहोत. तर आपला नेक्स्ट टॉपिक होता ह्युमन इव्हॉल्युशन. ठीक आहे. आता बघा हा जो आहे लेमूर, या प्राण्याला काय म्हणतो, लेमूर. जेव्हा डायनासोर एक्सटेंट झाले, कधी एक्सटेंट झाले, जवळपास 7 करोड वर्षा अगोदर डायनासोर आपले काय झाले, एक्सटेंट झाले. तेव्हा हा लेमूर काय होता, जिवंत वाचला. आता 7 करोडचे 3 करोड गायब झाले. म्हणजे काय, तर इथून 7 करोड वर्षापूर्वी न जाता इथून 4 करोड वर्षापूर्वी जर गेलं तर त्या मधला भाग जो आहे 3 करोड वर्षामध्ये काय झाली, तर याची शेपटी गायब झाली. आता बघा हा जो माणूस आहे याला शेपटी आहे का, नाही आहे. याची शेपटी गायब झालेली आहे. याचा मान मोठा झालेला आहे. मान नाही, याचा मेंदू थोडा मोठा झालेला आहे. म्हणजे काय, तर याचा ब्रेन थोडा डेव्हलप झालेला आहे. आणि याचे हात पण बघा, इकडचे हात बघा आणि इकडचे हात बघा, तर याचे हात सुद्धा थोडे डेव्हलप झालेले आहे. ठीक आहे. तर हे डेव्हलप व्हायला किती वर्ष लागले, 3 करोड वर्ष लागले. बघा 7 करोड वरून 4 करोड वर्षापूर्वी आलो आपण. ठीक आहे. म्हणजे 3 करोड वर्ष इकडे सरकलो आपण. तर एवढा डेव्हलपमेंट त्याचा 3 करोड वर्षाला झाला. ठीक. त्याच्यानंतर बघा आता हा जो माणूस आहे, हा जो एप आहे, त्याच्यातले काही एप कुठे गेले, भारताकडे गेले. अर्थात कुठे, तर आपला एशियामध्ये कुठं पण भारत येतो, तर ते कुठे गेले, तर नॉर्थ आणि साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियाकडे गेले. कुठे गेले हा, आता बघा याला काय, याला पाय फुटले. ठीक आहे. हाताचा उपयोग याचा थोडा कमी झाला, कारण की पहिले हे होते असे रेंगत रेंगत यांना चालावं लागेल. आपण बंदर बघितला आहे, तो हात पाय दोघाचा उपयोग करतो आणि हाताचा उपयोग फळ तोडण्यासाठी करतो आणि चालण्यासाठी सुद्धा करतो. आता इथून त्याला पाय जास्त फुटले, हाताचा उपयोग त्याने चालण्यासाठी कमी आणि इतर वस्तूसाठी वापरणं चालू केलं. अर्थात फळ तोडणं हे ते करणं. त्याच्यामुळे हा फिरत फिरत कुठे गेला, तर एशियाकडे आला. कुठलं, तर नॉर्थ आणि साऊथ ईस्ट एशियाकडे गेला. ठीक आहे. नॉर्थ आणि साऊथ ईस्ट एशियाकडे गेला तर त्यांचं इव्हॉल्युशन कशामध्ये झालं, त्या एपचं इव्हॉल्युशन कशामध्ये झालं, तर गिब्बॉन आणि ओरंगुटान मध्ये झालं. कशामध्ये झालं, तर गिब्बॉन आणि ओरंगुटान मध्ये झालं.
आता काही जणांनी स्थलांतर केलं, काही जण तिथेच थांबले आफ्रिकेमध्ये, तर त्यांचं रूपांतर कशामध्ये झालं तर चिंपॅन्झी आणि गोरिलामध्ये झालं. आता ते रूपांतर होता होता त्यांना किती वर्ष लागले, तर इथून साधारणपणे 2.5 करोड वर्षापूर्वी हा जो आहे एप आहे याचा डेव्हलपमेंट कशामध्ये झाला तर गिबॉन ओरंगुटान, जे आपले कुठले आले नॉर्थ ईस्ट एशियाकडे, नॉर्थ आणि साऊथ ईस्ट एशियाकडे जे आले, आणि जे आफ्रिकेतच राहिले त्यांचा डेव्हलपमेंट कशात झाला तर चिंपॅन्झी आणि गोरिलामध्ये झाला. ते कधी झाला इथून 2.5 करोड वर्षापूर्वी. आता त्यांचं थोडं डेव्हलपमेंट झालं, ब्रेनमध्ये पुन्हा डेव्हलप झाले, हात परत डेव्हलप झालं. मग काय झालं की परिस्थिती अशी झाली की झाडं जंगल कमी होत गेले, कारण की काय की ड्राय एन्व्हायरमेंट, कुठे सुख पडलं काही पडलं तर ते आपल्या पायाचा उपयोग जास्त करायला लागले चालण्यासाठी, आणि हाताचा उपयोग जेवण करणे, खाणे आणि इतर गोष्टीसाठी करू लागले. तर हा डेव्हलपमेंट होता किती वर्ष गेले, पुन्हा 50,000 वर्ष लागले यांना. म्हणजे काय तर ते 2.5 करोड वर्षामधून 50,000 वर्ष गेले, म्हणजे काय तर 2 करोड वर्ष. ठीक आहे, 2 करोड वर्ष त्याचे याच्यात चालले गेले. कशामध्ये तर हाताचा उपयोग खाण्यात करण्यासाठी, किंवा स्वतःचे कामं करण्यासाठी, किंवा इतर काही गोष्टी करण्यासाठी. ठीक, त्याच्यानंतर बघा त्याचा डेव्हलपमेंट पुढे पुढे होत गेला. तर हा जो आहे पहिला माणूस, ठीक आहे, आता बघा ग्रासलँड आहे, सुख वातावरण आहे, झाड नाही आहे, आणि तो हाताचा उपयोग जेवणासाठी इतर गोष्टी करताय, म्हणजे काय तर तो पायाचा उपयोग चालण्यासाठी करताय. आता हा माणूस जर थोडा वाकून आहे, बघा वाकून आहे, तर त्याचे जे पेल्विक गिर्डल आहे त्याचा डेव्हलपमेंट इरेक्ट पोस्चर मध्ये झाला. कसा इरेक्ट पोस्चर होता तर त्याचा स्ट्रेट पोस्चर मध्ये झाला. मी थोडं चुकीचं बोललो. पेल्विक गिर्डल जो याचा इरेक्ट होता, असा आडवा होता असा, तर तो आता सरळ होत गेला. कसा बघा आता हा आडवा आहे, थोडा सरळ झाला, सरळ 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 होत गेले इरेक्ट पोस्चरकडे. तर असं होता होता त्याला किती लागले 50,000 वर्ष तर चाललेच गेले, 2 करोड वर्ष झाले त्याचे. मग आपला जो आला रामापिथिकस एप, हा जो रामापिथिकस एप आहे आपला, तर हा जवळपास कधी आला तर 1 लाख वर्षापूर्वी आला. कधी 1 लाख वर्षापूर्वी. आणि हा रामापिथिकस एप कुठं सापडतो आपल्याला तर आफ्रिकेमध्ये सापडतो. कुठे तर रामापिथिकस एप आफ्रिकेत सापडतो, ईस्ट इंडियामध्ये पुन्हा कोणते तर नॉर्थ इंडियामध्ये रामापिथिकस एप सापडतो. आणि याचा पुन्हा डेव्हलपमेंट होत गेला. रामापिथिकस एपचा परत डेव्हलपमेंट झाला, आणि जवळपास इथून 40,000 वर्षापूर्वी, म्हणजे काय तर रामापिथिकस एप पासून तर हा एप जो साऊथ आफ्रिकेमध्ये इव्हॉल्व झाला त्याला जवळपास किती 60,000 वर्ष लागले. जवळपास हा जो आहे ऑस्ट्रेलोपिथिकस एप जो आहे हा आफ्रिकेमध्ये इव्हॉल्व झाला. कधी ते इथून 40,000 वर्षापूर्वी. आता यांचं परत मॉर्फोलॉजिकली काय झालं बघा. आता इकडून जे डेव्हलपमेंट होत आहे तो माणसासारखा डेव्हलपमेंट होत आहे. म्हणजे काय तर आपल्यासारखा दिसण्याचा हा हळूहळू डेव्हलपमेंट होत आहे. यांचा डेव्हलपमेंट हळूहळू होत जातोय. ठीक आहे, तर यांचा सारखा डेव्हलपमेंट कुठून चालू झालं तर साधारण 20,000 वर्षापूर्वी यांचा डेव्हलपमेंट जो झाला त्याला काय म्हणू आपण बघा. कुठे गेला रे 20,000 वर्षापूर्वी, तो काय म्हणू आपण, त्याचं जीनस काय म्हणू, होमो म्हणू. काय की मॉर्फोलॉजिकली त्यांचं डेव्हलपमेंट माणसाकडे होत गेला, ह्युमन लाईक ॲनिमल म्हणजे आपल्यासारख्याकडे होत गेला आहे. तर त्याचा जीनसला आपण काय म्हणू, होमो म्हणू. तर साधारणपणे किती वर्षापूर्वी होता तर 20 लाख वर्ष अगोदरची ती जुनी गोष्ट आहे. तर साधारण 20 लाख वर्षापूर्वी जो आहे त्याचा जीनस काय म्हणू आपण, होमो म्हणू. आणि त्याचा परत काय झालं पुढे डेव्हलपमेंट झाला, आणि साधारण 15 लाख वर्षापूर्वीचा जो माणूस आहे तो इरेक्ट पोस्चर मध्ये चालू लागला. बघा इथून जर बघितलं आपण 15 लाख वर्षापूर्वीचा माणूस, त्याला काय म्हटलेलं आहे आपण, मॅन विथ इरेक्ट पोस्चर. काय म्हणू आपण त्याला, मॅन विथ इरेक्ट पोस्चर. हा निअँडरथल नका म्हणू, हा 1.5 लाख वर्षापूर्वीचा आहे. आणि हा जो आहे तो 15 लाख वर्षापूर्वीचा आहे. 15 लाख नाही हो, 15 लाख वर्षापूर्वीचा आहे. 15 लाख 1,500 मध्ये फरक आहे बघा. ठीक, 15 लाख 1.5 लाख मध्ये फरक आहे. तर तो कुठे सापडला, जवळपास चायना आणि इंडोनेशियामध्ये ते एक्झिस्ट करत होते असा अंदाज आहे.
आता त्याच्यानंतर जो इव्हॉल्युशन आहे तो कसा पटपट होत गेला आहे. कसा तर माणूस सरळ चालायला गेला, सरळ चालत गेला, ठीक आहे. वाकणं त्यानं कमी केलं, बुद्धीचा उपयोग करू लागला, हाताने तो जेवू लागला, महत्वाचे काम आणि हाताने चालण्याचा उपयोग त्याने नाहीसाच करून टाकला. आणि अशातच त्याने काय केला तर साधारण 1,00,000 वर्षापूर्वी काय केला तर त्याने आगीचा असा शोध लावला आणि सपोर्ट त्याचा परत डेव्हलपमेंट झाला आणि जवळपास 50,000 वर्षापूर्वी तो जो माणूस डेव्हलप्ड झाला त्याला आपण काय म्हणू शकतो, अ क्लास वाईज मॅन, त्याला काय म्हणू शकतो आपण, होमोसेपियन. जवळपास 50,000 वर्षापूर्वीचा 50,000 वर्षापूर्वीचा माणसाला आपण काय म्हणू तर आपण त्याला म्हणू क्रो-मॅग्नन मॅन म्हणू. आणि 1,50,000 वर्षापूर्वीच्या माणसाला काय म्हणू आपण, निअंदर्थल मॅन. काय म्हणू, 1,50,000 वर्षापूर्वीच्या माणसाला निअंदर्थल. आणि 50,000 वर्षापूर्वीच्या माणसाला काय म्हणू आपण, क्रो-मॅग्नन मॅन म्हणू. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जो आहे आपला डेव्हलपमेंट फास्ट होत गेला, झटपट होत गेला. आपण बघितलं की 7 करोड ते 4 करोड वर्ष, जवळपास 3 वर्ष गेली फक्त शेपटी गायब व्हासाठी. आता बघा आपण 50,000 वर्षापासून तर 10,000 वर्षापर्यंत, म्हणजे 40,000 वर्ष लागले जवळपास आपल्याला. सुमारे इथून 10,000 वर्ष अगोदर आपण काय केली, म्हणजे शेतीची आपण सुरुवात केली. आपण काय केलं की गाय, बैल, ढोरं, वासरू हे जनावर पाळणे चालू केले. ठीक आहे. एक कल्चरल डेव्हलपमेंट झालं, ओळख पाळख आपल्यात वाढत गेली आणि जवळपास 5,000 वर्षापूर्वी आपण काय केलं, लिखन पद्धती आणली, काय आर्ट ऑफ रायटिंग आणली. आणि जवळपास 400 वर्षापूर्वी सायन्स हा डेव्हलप झाला आणि जवळपास 200 वर्षापूर्वी आपल्याकडे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झाला. आणि अशा प्रकारे आज आपण इथे उभं आहोत. तर इथून पुढे काय डेव्हलप होणार काय नाही, आपण राहू की जगू काय सांगता नाही, कारण पोल्युशन वाढत आहे, वातावरणात बदल होत आहे. ठीक. तर अशाच प्रकारे आपला चॅप्टर जो आहे इथेच संपतो. पहिला चॅप्टर ज्याचं नाव होतं, काय नाव होतं चॅप्टरचं, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. ठीक आहे. तर अभ्यास करा तुम्ही. आणि बोर्डाचे जे पेपर होते प्रिव्हियस इयरवाले, आमचा मोबाईल अजूनही सुधारलेला नाही, कोणता ॲप डाउनलोड केला आहे का नाही. ठीक. तर तुम्ही अभ्यास करा, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.